त्याचं तो पूर्ण प्राध्यापकाला सुद्धा हे अफोर्ड करता येत नाही. 75,000 रुपये पगार घेणाऱ्या सिनियर प्राध्यापकांना रीडर किंवा प्रोफेसर या पदावर पोहोचलेल्या माणसाला सुद्धा 45,000 रुपये देणे एक हाती दर महिन्याला शक्य नाही. धनदांडीची पोरं मोठ्या माणसांची पोरं जाते. आता अशा शाळेचे की नर्सरीतच ते पोरग ट्विंकल लिटिल स्टार हवाई बंदर वाटीवार म्हणायला लागतं. आणि त्याच वेळेला तुमच्या माझ्या 18 जाती जमातीतलं बहुजन समाजातलं गरीबाचं पोरग शेतमजुराचं पोरग ॲल्युमिनियमचं चपकलेलं ढोबरं घेऊन सकाळी 11 वाजता त्या ट्विंकल लिटिल स्टार करत असतं आणि हे 11 वाजता अंगणवाडीच्या रांगेत उभं असतं खिचडी खाण्यासाठी. कोणाचं पोरग मॅनेजर होईल, कोणाचं पोरग ऑफिसर बनेल, कोणाचं पोरग सीईओ बनेल, कोणाचं पोरग चेअरमन बनेल आणि कोणाचं पोरग पिऊन बनेल. 2 मिनिटात आपल्याला लक्षात येतं खाजगीकरण शिक्षणाचं झालं. शिक्षण म्हणजे उत्तम पद्धतीचं शिक्षण आपल्या नातवंडांना देता येईल, पण त्याच्यासाठी प्रचंड पैसे मोजावे लागतील. ही ताकद त्यांच्यामध्ये असेल ते शिक्षण देऊ शकते. मग आरोग्याचं खाजगीकरण, शिक्षणाचं खाजगीकरण, हे सगळं खाजगीकरण म्हणजे कोणाचं मरण आहे? कोणाचं मरण होणार आहे? बरं प्रश्न आहे आपल्याला, कोणाचं मरण होणार? ज्याच्याजवळ पैसे नाहीत तो या देशातला शेतकरी, शेतमजूर, या देशातला रस्त्यावरती हातावरती जीवन जगतं ज्याचं माणसाचं त्याचं पोरग मरण. म्हणजे शिक्षण नाही, आरोग्याच्या सुविधा नाही, या पद्धतीचं कुठलंही वातावरण नाही. हे जे जागतिकीकरण आलं त्यांना काही संधी निर्माण झाल्या, तशी काही संकट निर्माण झाली. ही संकट म्हणजे शासन आता जबाबदारी घेणार नाही आणि इथून पुढे आमचं जीवन मानून ठेवल्याशिवाय आम्हाला पर्याय. आता हिशोब सांगतो आपल्याला, या बंधारवळ्यामध्ये जेमतेम जगण्याकरता किराणा, भाजीपाला, दूध, दुग्ध हे सगळं, डॉक्टरचा खर्च, जाण्याचा खर्च, जेमतेम जगण्याकरता 8 ते 10,000 रुपये लागतात एका कुटुंबाला. 4 जणांचं 5 जणांचं कुटुंब असेल. 2012 ते 10,000 रुपये असेल, 2020 सालात ते 25,000 रुपये जाणार एवढी महागाई वाढणार. म्हणजे 2025 सालात पाहूनचा हलकारे आले आपले खूप वर्षापूर्वी आले तेव्हा ठरवले दत्ता काकडे आम्हाला म्हणतील त्यावेळेला, मी म्हाताराच झालेला असेल त्यावेळेला. आणखी दत्ता काकडे आता अर्ध्या वयात झालेला असतील, दत्ता म्हणतील आम्हाला की हो जमून जमूनच जाणार. पाहुणचार करतो ना तुरीच्या वर्णाचा, म्हणजे पाहुणचार कशाचा असेल ना तुरीच्या वर्णाचा. कारण तुरीच्या डाळीची किंमत 300 रुपये किलो असेल आणि मग दत्ता भाऊ एका वाटीमध्ये पाणी आणि डाळीची 4 दाणे टाकलेले ते माझ्यासमोर भेटला तुरीचा पाहुणचार. म्हणजे इतकी पाळी आपल्यावरती येऊ शकते की या गमतीनं सांगितलं. पण मुद्दा असा की अन्न धान्य प्रचंड महाग आहे, कारण सरकारी स्वस्त धान्य दुकानांची योजना, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, सार्वजनिक वितरण प्रणाली येत्या 3 वर्षामध्ये या देशातील संपुष्टात येणार आहे. कारण अमेरिकन कंपनीला दारोगड करून द्यायचे. वॉलमार्ट जर टिकायचं असेल तर पीडीएफ संपलं पाहिजे. कारण धान्य विकत लोक त्या स्वस्त धान्य दुकानातून घेतात. ते सगळे लोक याच्या दुकानात गेले पाहिजेत म्हणून पहिल्यांदा पीडीएफ संपलं पाहिजे. काही लोक जात्यात आहेत, काही सुपात आहेत. सुपातल्यांना मजा वाटते, जात्यातले भरटले जात आहेत. हे मी अतिशयोक्तीनं आपल्याला सांगत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे की अन्नधान्य महाग होणार. पाणी रस्त्याचं खाजगीकरण हस्तांतरित करतच नाहीये. महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे आपण रस्त्यावरती पाण्याचे मोजतोय. इथून अमरावतीपर्यंत जाईपर्यंत मला किमान 300 रुपये मोजावे लागतात. म्हणजे 300 किलोमीटर अंतर आणि 300 रुपये मला टोल नाक्याचे वसूल द्यावे लागतात. समोर गडबड नको बेटा, तुझ्यासाठी बोलतो. माझ्याकडं झोपून जा, मांडीवर शेजारच्या डोकं ठेवून झोपून जा.